फेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड 98 22 32 68 44। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक NR जगताप। तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com। सासवड शहराला होर्डिंगचा विळखा। सासवड शहराच्या सौंदर्यास बाधा निर्माण करणारे होर्डिंग अधिकृत की अनधिकृत? घाटकोपरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण बघतायत का वाट? मित्रांनो, समोर स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात ती आहे सासवड शहराला विळखा घालणारी बेसुमारपणे वाढत चाललेले होर्डिंग्स। हे होर्डिंग हे आता मोठ्या प्रमाणावरती सासवडकरांची डोकेदुखी बनत चाललेले आहे। नुकतंच 3 ते 4 दिवसांपूर्वी घाटकोपर येथे एक मोठं होर्डिंग कोसळलं आणि त्या दुर्घटनेमध्ये तब्बल 16 निष्पाप जीवांचा बळी गेला। यामध्ये दोष नेमका कुणाचा? या दुर्घटनेनंतर प्रश्न उपस्थित झाला तो होर्डिंग सुरक्षेचा आणि यासोबत संपूर्ण राज्यात हे उभारण्यात आलेले होर्डिंग यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। यासोबतच सासवड शहरातील देखील या होर्डिंगकडे आम्ही सर्वांचंच लक्ष वेधू पाहतो आहे। सासवड शहरात मोठ्या प्रमाणावरती या होर्डिंगचा अक्षरशः सुळसुळाट झालेला आहे। ज्याला वाटेल तो मन मानेल त्या उंचीचं, मन मानेल त्या आकाराचं होर्डिंग उभारतो आहे। त्यावरती जाहिराती झळकावल्या जात आहे। या बाबतीत कोणत्याही प्रकारचं नियमांचं पालन केलं जात नसल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसतं आहे। चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील प्रशासकीय यंत्रणेला प्रश्न विचारतो आहोत की सासवड शहराच्या सौंदर्यास बाधा निर्माण होणारे हे होर्डिंग अधिकृत की अनधिकृत? हे होर्डिंग सुरक्षित की असुरक्षित? या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे का? सासवड नगर परिषदेने या होर्डिंगला ना हरकत दाखला दिला आहे का? सोबत या होर्डिंग मालकांकडून जाहिरात कर भरला जातो आहे का? आता या प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर काहीच हरकत नाही, परंतु या प्रश्नांचं उत्तर जर नाही असं असेल तर या होर्डिंगवरती कारवाई होणार कधी? अतिक्रमण विरोधी कारवाई म्हणून हे होर्डिंग तात्काळ नेस्तनाबूत का केले जात नाही? या होर्डिंगमुळे एखाद्या निष्पाप जीवाचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या अवकाळी पाऊस चालू आहे, मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा सुटतो आहे आणि अशाच पद्धतीने जशी घाटकोपरची दुर्घटना घडली, नुकतेच काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये देखील असंच एक मोठं होर्डिंग पडून त्यामध्ये देखील नागरिकांचा बळी गेला होता। आता सासवड नगर परिषदेचे या होर्डिंगकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का? प्रशासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक या होर्डिंगकडं कानाडोळा करते का? हा मुख्य प्रश्न संतप्त सासवडकरांकडून उपस्थित केला जात आहे। आता हे होर्डिंग जे तुम्ही समोर बघताय यावरती लाईट लावण्यात आलेले आहे। आता हे विजेचं जे कनेक्शन आहे हे अधिकृत आहे का? महावितरणने या होर्डिंगला अधिकृत वीज कनेक्शन दिलं आहे का? त्याशिवाय या होर्डिंगवरती कारवाई का केली जात नाही? एकंदरीत काय की एखादी दुर्घटना घडली की प्रशासकीय यंत्रणा तात्काळ खडबडून जागी झाल्यासारखं करते। कागदी घोडे नाचवल्याचे सोपस्कार पुरे पाडले जातात आणि हळूहळू या गंभीर प्रश्नाकडं दुर्लक्ष होतं। विस्मृतीत हा प्रश्न गेल्यानंतर हे होर्डिंग असेच उभे असतात। पुन्हा एकदा एखादा सोसाट्याचा वारा येतो, एखादं वादळ येतं किंवा या
होर्डिंगचं गंजलेले अँगल, गंजलेलं लोखंड हे यामुळे होर्डिंग कोसळतं आणि या दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासकीय यंत्रणा जागी होते. आता हे जे होर्डिंग आहे, या होर्डिंगना स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी लागते, यांचा ना हरकत दाखला लागतो. सासवड शहरामध्ये उभारण्यात आलेले हे होर्डिंग यांना सासवड नगर परिषदेने ना हरकत दाखला दिला आहे का? जर या सर्व सुरक्षा नियमांचं पालन केलं जात नसेल तर सासवड नगर परिषद या होर्डिंगवरती कधी कारवाई करणार, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सासवडचे संतप्त नागरिक आता या बाबतीत सवाल उपस्थित करत आहे. सासवड नगर परिषदेने या होर्डिंगवरती तात्काळ कारवाई करून हे होर्डिंग नेस्तनाबूत करणं गरजेचं आहे. या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे. शिवाय या होर्डिंगमधून जर जाहिरात कर भरला जात नसेल तर या होर्डिंग मालकांवरती दंडात्मक कारवाई केलं जाणं देखील गरजेचं आहे. एकंदरीत काय की सासवड शहरातील होर्डिंग अधिकृत की अनधिकृत, सुरक्षित की असुरक्षित, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. सासवड नगर परिषद या होर्डिंगवरती काय कारवाई करणार आहे या बाबतीत आता येणारा काळच उत्तर देणार आहे. परंतु चावडी न्यूजच्या माध्यमातून मात्र आम्ही या होर्डिंगच्या बाबतीत पाठपुरावा करणार आहोत. सासवड नगर परिषदेला या बाबतीत आम्ही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याकडून या सर्व प्रश्नांची उत्तरे मागणार आहोत. तुर्तास मात्र एक नक्की की सासवड शहरातील हे होर्डिंग हे सासवड शहराच्या सौंदर्यास बाधा निर्माण करत आहेत. धन्यवाद.